नमस्कार मंडळी. तर आता झाली आहे रात्र आणि चिनूला आहे ना पिंजऱ्यामध्ये ठेवायचं आहे. तर चिनू अजिबात सापडत नाही. मला नुसते गरके घालायला राहिली तिच्या मागं. तर हे बघा कुठं लपली. चिनू, बापरे बापरे बापरे, बघा नुसती पळती. चिनू, तुला पिंजऱ्यात जायचं नाही का? अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे. असं का? असं थकवायचंय का मम्मीला? हा, मम्मीला आज थकवायचे आहे. बापरे, तिला मज्जा येऊ राहिली, मजा धरपकड करायला. हा हा, बापरे बापरे. अच्छा अच्छा, नको दे. अच्छा, कुठं गेलं माझी बावलं? अरे बावलं तुझी बावलं. मोठं करायचे, मोठं नागली, मोठं नक्कीला मोठं नागली. मोठं आता तिथं नकट्या नाकाची गावांची सापडत नव्हती. हा, पळू पळू तिला सू लागली नक्तीला. मम्मीला थकवती. हा, मम्मी थकली पाहिजे तुझ्या मागं पळू पळू. हा, बस झाला आता बसा. आता गार वारं पण सुटलंय. बैठ चिनू. तर चिनूच्या पिंजऱ्याला आम्ही पूर्णपणे झाकून दिलं आहे आणि रात्री पूर्ण झाकून देतो, कारण की थंडी, वर खूप थंडी आहे आणि वारं खूप सुटतं त्याच्यामुळं. बसा बाळा, तर मी अजून हे आणते ना माती. मॅडमला मस्त कूलर पण लावून दिले आणि मस्त झाकून पण दिलं आहे. केव्हांची पळत होती ती. तर मॅडम केव्हांची पळत होती, सापडतच नव्हती. मग लक्षात आलं, चला हिचा एक व्हिडिओज काढून घ्या. मग मॅडमचा हा थोडासा व्हिडिओ काढला आहे. मॅडम आता पिंजऱ्यामध्ये मस्त पाहू राहिली आणि माणूस खाली गेलं म्याव म्याव करते, इथंच बसा माझ्याजवळ. आणि तिला असं वाटतं की मला मोकळंच राहू द्यावा, यांनी काय मला पिंजऱ्यात कोंडू नये. तिला मोकळं खेळायला खूप आवडतं आणि मस्त गच्चीवर फिरते आणि त्या भीतींवर बसून खाली गंमत बघते, शेतातली पाखरांची. आणि खाली मांजरं कुंजरं फिरतच असतात, तिला मजा वाटते. नकोच म्हणते, मला धरूच नको आणि मला पिंजऱ्यात ठेवूच नको. आता ह्या मॅडमला रात्रंदिवस मोकळं सोडायला परवडेल का? परवडेल का नकटुआ? हा, अशा बसायच्या. थकली ना आता तू पळू पळू? जास्त पळवत नाही, पळती तर सापडत नाही. जोर इतका दाखवती आणि सरा जोर गेला का मग एक ठिकाणी बसते, मग नाही पळवत. आता पळली थकली आणि तिला सू लागली तर लगेच डायरेक्ट गादीवर मुतायला लागली. अशी चिनू आहे. चिनू, ए बाळा, गोड तर लई आहे, इतकी गोड आहे. तानुलं बाळ आहे ते, तानुलं बाळ. ए बाळा, शोनूलं, ए नक्का शोनूलं. का किडा दिसला रे पो. आणि संध्याकाळच्या टायमाला आहे ना, लाईट चालू असले की तिला किडे दिसत्या. मग ते किडे खायला तर इतकी बापरे, मग कोणाकडेच पाहणार नाही. ते किडे शोधत बसल आणि खायचा प्रयत्न करत. त्याच्यामुळे संध्याकाळचा टाईम झाला का तिला आधी पिंजऱ्यात कोंडावं लागते, नाहीतर बापरे लय कहर करते. आता पावसाळ्याचे भरपूर किडे येतात लाईट चालू असल्याने आणि तिला ती मज्जा वाटते. ते बघ कशी वर बघते, इकून दिसल किडा का तिकून दिसल किडा. किड्यांवर लय लक्ष राहतं तिचं, हे ना चिनू बाळा? किडा आणू का तुला, का पाल आणू खायला? नकटू पाहत म्हणजे माझ्या नकटू. किडा उडतोय, देऊ का तुझ्याजवळ? ए नकटू बाळा. आणि ते किडे वगैरे जर समजा आपलं लक्ष नसलं, तिनं खाल्लं ना मग लगेच दुसऱ्या दिवशी वाकणार. सहन तर होत नाही, पण खायसाठी तर लय कालपात तिचा. इतके प्रयत्न करते खायसाठी. आता मोकळं जर सोडलं ना, एक एक किड्याला मारत बसणार आणि खाणार. नकटावळाऊ,
ए नकवडा